नमस्कार. आता आपण आहोत मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे. आज 31 जानेवारी 2026ला मामा वरेरकर नाट्यगृहात कुर्ला ते वेंगुर्ला या एका बहुचर्चित सिनेमाचा एक विशेष खेळ शो आहे आणि त्यावेळी कुर्ला ते वेंगुर्लाची टीम आपल्यासोबत आहे. स्वतः लेखक आणि निर्माते अमरजित सर आणि त्यांच्यासोबत आपण टीमही पाहू शकतो. आणि आजच्या या दरम्यान बॅरिस्टर नाथपै सेवांगण इथं कुर्ला टू वेंगुर्लाच्या संदर्भातली किंवा या टीमच्या वतीने एक कार्यशाळासुद्धा सुरू आहे. त्याविषयी पण आपण बोलू. प्रथम आपण कुर्ला टू वेंगुर्लाविषयी विचारू. अमरजित सर, आजचा हा जो कुर्ला टू वेंगुर्लाचा शो आहे मालवणमध्ये विशेष करून, त्याबद्दल आपण काय सांगाल? एक शो झाला इथे आणि कलांगणच्या ज्योतिताईंनी आणि तिथले खोबरेकर यांनी बरीच मेहनत घेतली. सेवांगण आणि आमचे इथले जे मॅनेजर आहेत त्याचे सुभाषजी, त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि फार सक्सेसफुल असा शो झाला पहिला. आणि मग असं ठरलं की चला आपण आणखीन एक शो लावतो. आज होतो आहे. आणि एकतर इथे थिएटरचं नामुष्की आहे कोकणात. त्यामुळं असे काही थिएटर्स असतील नाट्यगृह, तिथे स्क्रीन लावून आम्ही हे सगळं जे मटेरियल घेतलं, स्क्रीन, प्रोजेक्टर, स्पीकर, ते ह्याच्यासाठीच की आम्हाला गावागावात हा विषय पोचवायचा आहे. आणि इथला अतिशय एक नंबरचा आणि ज्वलंत असा विषय आहे हा, की मुलांची लग्न होत नाहीत, मुलींना शहरातला नवरा पाहिजे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण स्वतः लोकांपर्यंत अतिशय अल्प दरामध्ये हा सिनेमा दाखवायचा. आणि जिथे इथे आमचे आत्तापर्यंत 40-41 शो झाले आणि लोकांना प्रचंड भावतो आहे हा सिनेमा. कारण त्यांना भाषा म्हणा आणि इथले तंत्रज्ञ आहेत. म्हणजे इथला संगीत दिग्दर्शक हा कांदळगावचा आहे. आमचा कला दिग्दर्शक वैभव मिस्त्री मालवण त्र्यंबकचे. आमचा दुसरा कला दिग्दर्शक देवगडचा मंदार. आणि साऊंड सिंग ज्याने केलं होतं रेकॉर्डिंग, ते आमचं जामसंडेचा अमित लाड म्हणून. आणि दिग्दर्शक आमचा विजय कलमकर, तो फिल्म अँड टेलिव्हिजनचा पासआउट आहे. आणि तो खेड, त्याचं गाव खेड, तर तोही कोकणातला इथला आहे. ॲक्टर्स जे आहेत लीड, ते बरेचसेच ऑलमोस्ट सगळे कोकणातले आहेत. सेकंड लीड ॲक्टर जे आहे टिकम मॅडम ज्या इथल्या आहेत त्या कोकणातला आहेत. ह्यातला असोसिएट एडिटर हा जामसंडेचा प्रतीक जामसंडेकर. तो आता स्टुडिओ लिंकमध्ये नाही, जस्ट राईट स्टुडिओमध्ये तो आहे, आता करतो आहे काम. त्यामुळं कोकणातली लोकं, कोकणाने, कोकणासाठी, कोकणातल्या लोकांनी बनवलेला सिनेमा आणि त्यात मालवणी भाषा तो गोडवा आहे. आणि त्यामुळं त्यांना तो आपल्या मातीतला खराखुरा सिनेमा वाटतो. त्यामुळे प्रचंड एन्जॉय करतात लोकं. फर्स्ट हाफ, सेकंड हाफ आणि मग शेवटी जाता जाता टचकन कुठेतरी डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ते सिनेमा घेऊन जातात आपल्याबरोबर. आणि तो अनुभव आम्हाला फार समृद्ध करून जातो असं. आपल्या मालवणच्या दृष्टीने म्हटलं तर वाळू आणि माती मिश्रित असं काही असलं तर आणखीन ते छान वाटतं. आणि या प्रवासादरम्यान म्हणजे हा प्रवास नेमका कुर्ला टू वेंगुर्ला जेव्हा आता पडद्यावर येतो आहे, की गेल्या 2-3 महिन्यापासून त्याच्या भरपूर चर्चा आहेत समाज माध्यमांवर, डिजिटल समाज माध्यमांवर. तत्पूर्वी हा तुमचा प्रवास कधी सुरू झालेला? 94 साली कीर्ती कॉलेजला एक संवेदना परिवार म्हणून एक चळवळ सुरू झाली. उद्देश हाच होता की महाराष्ट्रातली मुलं या क्षेत्रात पुढे जावीत. आणि असं ते 6 वर्ष ते चाललं. त्यातनं चिन्मय मांडलेकर जो आज आपल्याला, तो त्या होता. आणि मग 2001 वसंतदादा इंजिनिअरिंग कॉलेजमधनं पूर्णपणे सिनेमा चळवळ. आणि मग त्यातनं विजय कलमकर याचा दिग्दर्शक होता, तो निघाला. आणि मग ती चळवळ कोण म्हणालं पुण्याला सुरू करा, तिथे झालं. मग सातारा, मग सांगली. आणि मग सत्यजित भटकळांनी याच्यावर एक डॉक्युमेंटरी बनवली, गुडफादर नावाची. आणि आमची ती टॅगलाईनच आहे की यू वॉन्ट टू डू करिअर, यू डोंट नीड गॉडफादर, यू नीड अ गुड फादर. म्हणजे ते वातावरण, तशा पद्धतीचं पोषक मुलांना देणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रोसेसमध्ये त्यांचे करिअर होतील त्या क्षेत्रात, ह्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं जे मला जाणवलं की त्या प्रवास माणूस घडवतो. यू आर नॉट मेकिंग फिल्म, फिल्म मेक्स यू, हा जो थॉट होता. आणि तो आम्ही प्रत्यक्ष अनुभवला. बऱ्याच लोकांनी शिक्षण अर्धवट सोडलं होतं, ते पूर्ण झालं. व्यसनाधीन होती, ती त्यांची व्यसनं कमी झाली. आणि मग त्यातनं इतकी वर्ष केल्यानंतर म्हटलं की चला एक प्रयत्न करूया, एक प्रोडक्शन आपण. असे 2-3 प्रयत्न आधी पण आम्ही केले. आणि यावेळेला म्हटलं मग कोकणात आमचं कासारडेला पहिलं कार्यशाळा झाली. तिकडचे ते आमदार होते, ते म्हणाले अरे तुम्ही शहरात काय करता, आमच्या कोकणात टॅलेंट, इथे काहीतरी करा. मग आम्ही मुक्ती नावाची शॉर्ट फिल्म केली पहिल्यांदा 2012ला. आणि तिला इफ्फीला रेड कार्पेट मिळालं. आणि मग त्यांचेच
देवगडचे मित्र होते चारुदत्त सोमण, ते वन ऑफ द प्रोड्युसर या सिनेमाचे आहेत. तर ते म्हणाले अहो देवगडला करा. मग तिथे आम्ही एक पान सुपारी नावाची शॉर्ट फिल्म केली आणि त्या 2 कार्यशाळेमध्ये ही पोरं होती. म्हणजे त्यांचा प्रवास तेव्हा सुरू झाला. आणि मग ते झालं वेंगुर्ल्याला आम्ही जेव्हा गेलो, मी कार्यशाळा घेतली. आम्ही साधारण कलावलय तिथे नावाचं आहे, बाळ खामकर, पुनाळेकर आहेत. ते म्हणाले आमच्याकडे करा आणि हे मानधन नसतं कार्यशाळेला, फ्री असतं. आणि त्यांना आधी आश्चर्य वाटलं की असं फ्री होतं का काही. मग तिथे आमचं सेशन सुरू झाले आणि मग हळूहळू लिखाणही सुरू केलं आणि मग तिथेच अख्खा सिनेमाही झाला. आणि तो झाला परत ते होतं की आमच्या म्हणजे फायनान्सर असा काही प्रकार नव्हता. आम्ही बऱ्याचदा स्क्रिप्ट घेऊन फिरलो तर लोकांचे बरेच आपापले पॉईंट ऑफ व्ह्यू होते, हे टाका ते काढा असं करा तसं करा. तर म्हटलं जाऊ दे आपणच आपल्या लेवलला. मग मित्रपरिवार आणि माझा 10वीतला फार जवळचा मित्र आहे कैलास म्हणून, त्याने प्रचंड मदत केली. एवढं कोण करत नाही, पण 10वी जरा वेगळं रिलेशन असतं. आणि तिथून तो प्रवास सुरू झाला आणि मग आम्ही आलो शूटिंग संपवून 2020ला फेबमध्ये. तेव्हा लॉकडाऊन सुरू झालं. मग 3-3.5 वर्ष आमची लॉकडाऊन गेली. मग थोडं शेड्यूल राहिलं. असं 3 ठिकाणी मुंबई, पुणे आणि वेंगुर्ला असं करत करत जवळजवळ 2.5 करोड आम्ही उभे करून हा सिनेमा पूर्ण केला. मग प्रश्न आला आता रिलीज करायचं. मग झी होतं, जिओ होतं. बऱ्याच वेळा त्यांनी सिनेमा, त्यांना आजही प्रचंड आवडतो हा सिनेमा. त्यांची काही तांत्रिक कारणं होती त्याच्यामुळं त्यांना ते जमलं नाही. मग आम्ही आपले परत तो डिसिजन घेतला. चळवळ आले म्हटल्यावर जरा डिसिजन घेणं तसं चलाच करूयात. आणि परत आम्ही फंड उभा केला पब्लिसिटीसाठी. पिकलने आम्हाला मदत केली डिस्ट्रीब्युशनसाठी आणि 1.25 करोड ते परत उभे केले पैसे आम्ही. त्यात पितांबरीने आम्हाला मदत केली, आमच्या राजन मांजरेकरने मदत केली, निर्माण ग्रुप आहे त्यांनी मदत केली, संजय यादवरावांनी मदत केली. तर अशा बऱ्याच लोकांचे हात लागले या सिनेमाला. त्यामुळे मला वाटतं की एका चळवळीतनं एक सिनेमा उभा राहिला. थिएटरमध्ये आम्हाला शो नाही मिळू शकले त्यावेळेला, कारण कंतारा होता, दशावतार होता आणि आमचं पहिलं अपत्य असल्यामुळं आम्हाला ती गणितं जमवता नाही आली. पण आम्ही ठरवलं की ठीक आहे. आणि मग जेव्हा लोकसत्ताने एक लेख लिहिला सतीश कामतांनी, त्यानंतर सेलिब्रिटीज म्हणा नाही ना बघायला पाहिजे. मग ते थिएटरमध्ये जाऊन काहींनी सिनेमा तो पाहिला, काही राजकीय मोठ्या लोकांनी तो सिनेमा पाहिला आणि सगळे धरून हे आलं की अप्रतिम सिनेमा आहे, आम्हाला भावतो आहे आणि कोकणात हा जायला पाहिजे. मग आम्ही कोकणात तिकडचे नगराध्यक्ष माजी होते, त्यांनी काही 4 शो स्पॉन्सर केले. आम्हाला हुरूप आला. पुढचे 6 शो आम्ही तिकीटं विक्री वगैरे करून लावले आणि मग झालं. आता तिथे कसं आहे इनबिल्ट थिएटर आहे, म्हणजे प्रोजेक्टर आहे इनबिल्ट. कुठे कुठे म्हणजे? वेंगुर्ल्यात. हं. म्हणजे थिएटर नाट्यगृह आणि इनबिल्ट आहे. त्यामुळे आम्हाला काही गरज लागली नाही प्रोजेक्टर घ्या वगैरे. पण 10 शो झाल्यानंतर आमच्यासमोर प्रश्न उभा राहिला, की आता गावोगावी आम्ही पोहोचवणार कसं? ते आमच्याकडे तर काहीच अवेलेबल नाही आहे. मग आम्ही काही प्रोजेक्टरवाल्यांशी भेटलो. ते म्हणाले आमचे पर शोचे आम्ही एवढे घेतो तेवढे. म्हटलं हे तर परवडणारं नाही आहे आम्हाला. पर शोला 7,000 8,000 आणि चांगली. मी म्हटलं तुम्ही जर तिकीट घेताय ₹100 तर चांगली क्वालिटीचं असावं. सुदैवानं काय होतं सिनेमा कसा तुम्हाला हे करतो याचं जिवंत उदाहरण घडलं या ह्याच्यामध्ये की गणेश राऊळ म्हणून तुळतचा मुलगा होता. त्याने 4 वेळा सिनेमा पाहिला आणि मला म्हणाला की सर हे गावात कसं पोहोचवणं. म्हटलं अरे ते सगळं लागतं ते आणि ते PPTचं चालणार नाही. म्हटलं थिएटर म्हणजे मल्टिप्लेक्सला जो स्क्रीनिंग आहे तोच फील देणारं हवं. मग त्याने गोल्ड लोन केलं. कोटेशन आम्ही मागवलं मुंबईवरनं आणि हे सगळं जे दिसतं आहे ते बिकॉज ऑफ दॅट पर्सन. आणि मग दर शोला आम्ही त्याला काही पैसे देतो की जेणेकरून त्यालाही थोडे थोडे मिळत त्याचे पैसे जे आहेत ते. आणि त्यामुळे सगळं खर्च 2.25 लाखाचं हे सगळं गणित घेऊन आम्ही गाडीचे आमचा एक दीपक म्हणून मित्र आहे, त्याच्या मेव्हण्यांचं उपकार आहेत की ते म्हणा गाडी ठेवा तुम्ही, डिझेल फक्त टाका. कारण ती परवडणारीच नाही अशी भाड्याची गाडी आम्हाला. मग ती गाडी आम्ही फिरवून एवढी फिरवली की ती चाकं गुळगुळीत झाली आहेत आता. त्यामुळे आता चाकं बदलायचं तरी आम्हाला टेन्शन आहे की ते पैसे येणार कुठून असं आहे. त्यामुळं पण आम्ही हे सगळं एन्जॉय केलं. जेव्हा प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसणं येतं, ते जेव्हा डोळ्यात पाणी येतं ना आणि तुमच्यासारखी माणसं जेव्हा भरभरून कौतुक करतात तेव्हा ते भरतं म्हणतं ठीक आहे. आता OTT आणि तुमचं हे सॅटेलाईट ह्या 2 ठिकाणी जर त्यांनी घेतलं तर मुंबईत त्यांचे ऑफिसेस आहेत. सिनेमात प्रचंड लोकांनी उचलून धरलेला आहे. त्या रिॲक्शन म्हणजे सई परांजपेसारख्या तुम्ही नाव ऐकलंच असेल किंवा सयाजी आहेत किंवा तुमचे सचिनजी आहे, खेडेकर आहेत. इतकं उचलून धरलं तर मला वाटतं त्या बेसिसवर जर OTT किंवा ह्यांनी घेतला तर त्यांना प्रचंड फॉलोअर्स मिळतील. ऑडियन्स त्यांना प्रचंड मिळेल. एवढं तर मी निश्चित सांगू. लोकांना विचारताय आम्हाला कधी येतोय, आम्हाला बघायचा आहे, परत बघायचा आहे, कधी येतोय.
तर माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की त्यांनी तो घ्यावा, म्हणजे आमची रिकव्हरी होईल. मी प्रॉफिट म्हणतच नाही, मी बेसिक रिकव्हरीची गोष्ट म्हणतो आहे. आणि दुसरं म्हणजे इथले जे काही मोठमोठे राजकीय, त्यांना मी ह्या संदर्भात एक विनंती करीन की अख्खं कोकण, तिथलं संस्कृती, इथली माणसं, इथली भाषा जागतिक स्तरावर जाते OTTच्या माध्यमातून. तर त्यांनी त्यांना जरा हलवलं की बाबा सगळे नाही पण काही प्रोजेक्ट तुम्ही मराठी, कारण तुम्ही इतके साऊथचे घेता, ते पण प्रादेशिक भाषा आहे, मग असा एखादा मराठी सिनेमा घ्यायला काय हरकत आहे, असं जर त्यांनी हे केलं तर आम्हाला वाटतं त्याची आम्हाला मदत, आमचा हुरूप वाढेल. नाही तर चळवळ तर चालूच आहे. म्हणजे हे करत असताना मी पार्ट 2 पण लिखाण सुरू आहे, हे करत असताना कार्यशाळा सुरू आहे, आता दुसऱ्या कार्यशाळेचं नियोजन सुरू आहे. त्यामुळं सगळं ॲट ए टाईम सुरूच आहे, ते काही थांबणार नाही. पण आम्हाला जे काय म्हणतात त्याला, ज्या एका त्रासातनं, विवंचनेतनं जावं लागतं, तो जरा आमचा रिलॅक्स हो बाबा, लोकांनी विश्वासानं आपल्याला, कारण मी तसा निर्माता नाही, आम्ही सिनेमाचे शेतकरी, ट्रस्टी तशा अर्थानं. तो विश्वास लोकांनी दिलेला आहे की आम्ही सांगितलं होतं की बाबा 4 महिन्यात आम्ही रिलीज झाला पैसे देऊ, जे आम्ही देऊ नाही शकलो आजच्या क्षणापर्यंत. जर OTT आणि त्याचं गणित, आणि त्यात एक चांगलं काय झालं की नॉर्थ अमेरिका नाफा म्हणून संस्था आहे, अभिजित घोलप. तर नॉर्थ अमेरिका आणि कॅनडाला ऑलरेडी OTT सुरू झालं आहे, पण ते तेवढ्यापुरतं आहे, नॉर्थ अमेरिका आणि कॅनडा. भारतात जर झालं, खास करून आणि मोठा पट्टा आहे कोकण, म्हणजे त्या रायगड आहे, सिंधुदुर्ग, कोकण, मुंबई, पालघर, इतका मोठा प्रेक्षक आहे जो आतुरतेने वाट पाहतो की कधी एकदा कुर्ला टू वेंगुर्ला आम्हाला त्या स्क्रीनवर पाहायला मिळतो आहे. ओके, खूप धन्यवाद. तुम्ही वैयक्तिक तसंच त्याच्या मागची सगळी पार्श्वभूमी, आणि आता मला इथे तुम्ही जे सगळं सांगत असताना अगदी चाकाचं पण जर सांगितलं तुम्ही, त्यावेळी आपले मालवणचे कवी रोजारियो पिंटो, ज्यांना कोमो सापचा केंद्रीय पुरस्कार पण नुकताच जो ज्यांना मिळाला, त्यांची काही पंक्ती आठवल्या. चालता त्याचा हलता, बसता त्याचा चेपाटता. मग हे त्यांनी एक जे सांगितलेलं आहे की हे सगळं विवंचना आहेत, पण त्या विवंचनेचा बाऊ कुणीच केलेला नाही आहे, आणि ते चालत आहेत, बसत नाही आहेत, थांबत नाही आहेत, आणि तिथे चळवळ, तिथे त्यांनी शेतकरी आणि चळवळ अशा उपमा 2 आहेत, आणि त्याचसोबत विवंचनेचा सुद्धा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे. जरूर प्रेक्षक, सुज्ञ प्रेक्षक आणि संबंधित सगळेजण ऐकतीलच. तुमच्या पूर्ण टीमला आणि ह्या शोजला, पुढच्या शोजला सुद्धा भरपूर शुभेच्छा, आणि तुमच्या पुढच्या विविध प्रकल्पांसाठी सुद्धा आम्ही आमच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल तेवढं प्रेक्षकांच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहू. आणि मी तुमचे धन्यवाद मानतो की तुम्ही हे महत्त्व जाणून आम्हाला तुमच्या माध्यमातून जगासमोर आमचं काय आहे हे म्हणणं, आमच्या भावना पोचतायत. आमच्या एका शॉर्ट फिल्ममधल्या 4 ओळी मी नेहमीच सांगतो जगाला की अथांग सागर, दुःख पसरे खोलवर, तरीही गाठावा पैल तीर, नाव चाले माणसांची. वा, खूप छान. छान असा एक काय म्हणूया, कुर्ला टू वेंगुर्ला बद्दल ऐकून होतो. आपले सिंधुनगरी न्यूज चॅनलचे प्रेक्षक, तसेच इतरही न्यूज चॅनेल असतील किंवा विविध चॅनेल असतील, त्या प्रेक्षकांच्यापर्यंत हा संदेश आणि हा सगळा जो काही प्रवास आहे, ही जी काही सगळी चाकं आहेत, त्या चाकं आणि त्यांचे गत आणि त्यांची गती आणि त्यांची प्रगती, या सगळ्या संदर्भात आपण आता चर्चा केलेली आहे. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.